हाय भावांनो आणि बहिणींनो, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? तर बघा, आई सकाळ सकाळचा व्हिडिओ काढती. तर ऊन तर बघा ना कसं चमकतंय, खूपच ऊन चमकतंय हा. तर आता मका पण होती ह्याच्यात, मका काढली आणि हो का शरदने तर लगेच नांगरून बी घेतलं. अरे शरद, मांजर तर 2-3 दिवसांनी आली घरी, हे बघ. हो का आपली? अरे मी पप्पांना रात्री पण म्हणलं आपली शिबूच येईना, हो का आली? दिसली का? 2-3 दिवस आलीच नव्हती. अहो कुठे गेली होती काय माहिती. हो का आता शरदची गडबड. हो का शरदने गुरांना खायला बिला सगळं टाकलंय. आज काय चाललंय त्याचं मलाच कळा नाही, म्हणजे महत्वाचं. चालतंय मग बघू आपण शरद काय करतोय काय नाही घरात, त्याचं काय चाललंय आज मलाच कळा नाही. अरे काय चाललंय तुझं आज? कॉफी बनवते होय. आज मला आंघोळ करायला रोज 11 ते 12 वाजतात हा. दिवसाचे. हा. आज मी आंघोळ किती वाजता केली? आज मला तीच म्हणलं आज कुठनं म्हणजे 7:30 वाजता आंघोळ. तुमच्या दोघांची नाही आंघोळ तेवढी माझी आंघोळ. आणि कुठल्या बामणाकडे गेलता रे बघायला? बापनाकडे नव्हती गेली जागा. आणि मग येत असं सकाळ आमच्या घरात आहे लग्न. हा. तर ते विषय कसा झालाय, वस्तीला सांगायला जावं लागतं. हा. माझ्याकडे आहे अख्खी 8वी वस्ती. हा. त्या 8वी वस्तीला सांगायला जायचंय मला. बर. 8वी वस्ती सांगायला जायचं म्हणल्यावर आता खेडेगावातले लोक आहेत म्हणल्यावर तपले रानातली कामं असतात. हा, सगळ्यांची असतात ना. आता कसं झालंय, गव्हाच्या कापण्या ज्वारीच्या काढण्या करणं हे असं चाललंय ना. त्याच्यामुळं हे म्हणतोय लगी लगी आता सकाळ सकाळ सांगून येतो आणि ऊन बी लय होतं ना. त्याच्यामुळे म्हटलं मला संध्याकाळी परत काम आहे. आंटीने फोन केला होता का तुला? नाही, मीच काल गेलतो घरी. मग वाटून दिल्यात मस्त्या, एकाला हुंडे वस्ती, एकाला 8वी वस्ती, एकाला अख्खं गाव. देणाने सगळ्यांना सांग, विसरू नको कुणाला. मला सगळी ओळखतात आहे. होय. बर ठीक आहे, नाही काय अडचण. माझा काय विषय आज तुझंच मला म्हणजे हे वाटतं या लोई सणाट चाललंय तुझं. कुठं म्हणलं मग परत संध्याकाळचं मला नाही, संध्याकाळचं सांगू कठळा येतो माहिती. सकाळ सकाळ तुला किती वाजते या घरी आता? मला वेळ लागली यायला. वेळ तरी 10 झाले. 10 नक्की? हो नक्की. आता किती वाजल्यात? आता वाजले ना 8 8:30 वाजले. मला 8:30 वाजलं फिक्स सांगायला. मला 3 आठवडे बसले. एक वरली आपली लांबल्या पत्र्यावरी, एक खाली गावाची तिथली आणि एक वरची मुंडवडी साईडची. तितक्या लांब जाणार आहे? मग सगळ्या सांगावं लागतं आई. त्या आबाच्या ह्यांच्या इकडं पण ती कैलास आठवळे ही सगळी. तिकडे बर बर, जा जा, नाही काय अडचण. त्याच्यामुळे म्हणलं ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे सांग. माझं काय म्हणणं आहे तेव्हा? माझं काही म्हणणं नाही. आज फ्रेश मस्तपैकी माझं झालंय सगळं बरं का. आता मस्तपैकी केस बी सेट केले तर छानपैकी. आता उद्या नुसतं लग्नाला जायचं. काय म्हणायचं मम्मी तुला? दिसलंय भैया वर्ग काय क्वालिटी दिसते. मस्तपैकी आपला मध्ये मी व्हिडिओ टाकला होता की विषय लग्नाचा, त्यामुळे तुम्ही चांगल्या कमेंट केले बरं का मला. होय तू गेलं. त्याच्यामुळं मला एक बी अशी निगेटिव्ह कमेंट नाही आली बरं का. म्हणजे मग मला आत्ता वाटायला लागलं बाबा मी कुठंतरी चांगलं केलं, काही विषय नाही. ती तसंच जाऊ द्या, ती जसं तसं मिळलं तरी. आणि कसा विषय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मला कर्मावलंही विश्वास आहे. म्हणजे काय असा ना, कोणी का वाईट करा ना, कोणी का चांगलं करा, चांगल्याच्या मागं चांगलं आणि वाईटाच्या मागं कायमस्वरूपी वाईटच राहणार. त्याच्यामुळं कर्म ही कोणालाही चुकत नाहीत. म्हणून मला जसं केलंय तसं फेडायला लागणार म्हणलं की लागणार. ती फिक्स आहे आणि काळ्या दगडावले रेषे. त्याच्यामुळे वेट अँड वॉच आहे का नाही. आणि जसं चाललंय तसं आपलं तर बेस्टच चाललंय. काय म्हणायचंय तुम्हाला? मस्तपैकी आता काय करतो, आता दिलेली वाटून काम येतं तरी संध्याकाळी अजून बरीचशी कामं असतात. मी तरी तुम्हाला व्हिडिओ काढून आपलं काय करतो पाठवतो तुम्हाला, म्हणजे टाकतो यूट्यूबच्या आपल्या चॅनलवरती. बघा तुम्ही मस्तपैकी. चला ओके, बाय बाय.